Hello student, standard 10, subject science and technology part 2. Here the second chapter, life processes in living organism part 1. In this chapter we are studying about the cell division. In the previous video we have seen the first type of cell division, that is the mitosis, in which chromosome number remains constant, and the different stages of the mitosis and how these stages takes place. See the diagram shown in this slide. Then the second type of cell division is the meiosis. Then meiosis, how we can define the meiosis? The process of cell division in which chromosome number here becomes half is called as the meiosis, and this meiosis takes place in the germ cells during the formation of the gamete. म्हणजे आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे असतात, मेल कॅमेट आणि फिमेल कॅमेट तयार होण्याच्या वेळी काय होतं, मियासिस होतं. आणि प्लॅन्ट्समध्ये स्पोर फॉर्मेशन किंवा एक सेल वगैरे जे तयार होतात, पोलन ग्रेन्स तयार होतात, तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, मियासिस असतं. हिअर म्हणजे अर्धगुणसूत्र विभाजन म्हणायचं. क्रोमोसोम नंबर बिकम्स हाफ. हिअर दिस मियोसिस टेक्स प्लेस इन 2 स्टेजेस, meiosis 1, meiosis part 1 and meiosis part 2. See this diagram shown in this slide. Here the first cell contains the 2 chromosome, and here the at the end of this cell division 4 cells are formed, and they are the haploid. They contains the single chromosome, means from diploid cell here the 4 haploid cells are formed. Here when we see in detail about the meiosis, in meiosis recombination crossing over occurs between the homologous chromosome, and thereafter those homologous chromosomes are divided into 2 groups. Thus 2 haploid cells are formed. हॅप्लॉइड सेल म्हणजे डिप्लॉइड सेल म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात, 2n नंबर क्रोमोसोम्स असतात, आणि हॅप्लॉइड सेल म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये n नंबर ऑफ क्रोमोसोम्स असतात. हिअर दिस मियोसिस, देर आर डिफरंट स्टेजेस ऑफ दिस मियोसिस 1. द फर्स्ट इज प्रोफेज 1, मेटाफेज 1, anaphase 1 and telophase 1. And after this meiosis 1, the second step meiosis 2 starts. Then we have to study in detail about this prophase 1. Prophase 1 of meiosis is much longer phase of meiosis. म्हणजे मायटॉसिसपेक्षा काय असते पाही मोठी असते, त्याच्यामध्ये आणखीन 5 सब स्टेजेस असतात. हिअर दिस प्रोफेज 1 इज सबडिवायडेड इंटू 5 स्टेजेस. द फर्स्ट लेप्टोटीन, सेकंड झायगोटीन, थर्ड पॅचेटीन, फोर्थ डिप्लोटीन and 5th dikinesis. We can study about this in detail about these 5 stages. The first stage is the leptotin. आता लेप्टोटीन म्हणजे त्याला काय म्हणतात, पण मराठीमध्ये तनुसूत्रता असं म्हटलं जातं. हिअर इन लेप्टोटीन द क्रोमोसोम स्टार्स कंडेन्सेशन अँड दे बिकम कॉम्पॅक्ट ड्युरिंग लेप्टोटीन. म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गुणसूत्रांचं घनीभवन सुरू होतं, आणि त्यामुळे ती काय होतात, जाडसर आणि ठळक होऊ लागतात. त्यानंतरची सेकंड स्टेप येते ती म्हणजे बघा तर झायगोटीन असं म्हणायचं. झायगोटीन म्हणजे त्याला युग्मसूत्रता असं मराठीमध्ये म्हणतात. इन झायगोटीन होमोलोगस क्रोमोसोम स्टार्ट पेरिंग. होमोलोगस क्रोमोसोम म्हणजे सजातीय गुणसूत्र, अँड धिस पेरिंग इज कॉल्ड एज अ सिनॅप्सिस, अँड द स्ट्रक्चर कॉल्ड एज अ सिनॅप्टेनेमल कॉम्प्लेक्स डेव्हलप टू होल्ड द क्रोमोसोम इन प्लेस ड्युरिंग दिस पेरिंग. इच क्रोमोसोम्स क्रोमॅटिड आर्म डिवाइड अँड फॉर्म स्ट्रक्चर कॉल्ड एज बायव्हलंट ऑर टेट्राड. या अवस्थेमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या होऊ लागतात. सजातीय गुणसूत्रे जवळजवळ आल्यासारखे दिसू लागतात, त्याला सिनॅप्सिस किंवा अनुबंधन असं म्हणतात. आणि ही गुणसूत्र एकमेकांना जोडण्यासाठी त्या ठिकाणी काय होतं, तर सिनॅप्टेनेमल कॉम्प्लेक्स तयार होतो. प्रत्येक गुणसूत्राच्या बाहू ह्या 2 भागांमध्ये विभागल्या जातात. गुणसूत्र बिंदूचे विभाजन होत नाही, त्यामुळे गुणसूत्रे 4 भुजा असले म्हणजे टेट्राड किंवा बायव्हलंट दिसतात. द थर्ड स्टेप ऑफ प्रोफेज 1 इज पॅचेटीन. त्याला स्थूलसूत्रता असं म्हणतात पहा. हिअर इन दिस पॅचेटीन द क्रॉसिंग ओव्हर ऑफ द नॉन स्टेटर क्रोमॅटिड टेक्स प्लेस, अँड हिअर ड्युरिंग दिस पॅचेटीन द जेनेटिक रिकॉम्बिनेशन occurs, and therefore the exchange of genetic material takes place. The homologous chromosome still remains paired together at the साईट ऑफ द क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे या अवस्थेमध्ये काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे गुणसूत्र एकमेकांना गुंडाळी जातात. सजातीय गुणसूत्र, आणि या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्रीच्या बाहू असतात, म्हणजे जे सेगमेंट असतात DNA किंवा गुणसूत्रांचे, त्यांची अदलाबदल घडून येते, आणि त्यामुळे काय होतं पहा,
या ठिकाणी जनुकीय विचरण म्हणजे म्हणजे या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं, म्हणजे गुणसूत्रांचे भाग बदलले जातात, त्यामुळे जनुकांची रचना काय होत असते, बदलते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ही क्रिया घडते. त्यानंतरचं पहा, हिअर द फोर्थ स्टेप ऑफ दिस प्रोफेज वन इज द डिप्लोटिन. त्याला द्विसूत्रता असं म्हणायचं. हिअर ड्युरिंग द डिप्लोटिन सिनॅप्टोनमल कॉम्प्लेक्स हिअर dissolves and the homologous chromosome of the bivalent separate except at the point of the crossing over. Therefore it looks like a egg separate structure called as kysomata. म्हणजे या अवस्थेमध्ये काय होते बघा, क्रॉसिंग ओव्हरची प्रक्रिया काय होत असते, पूर्ण होते आणि त्यामुळे काय होत असतात, जटिल अनुबंध उघडले जातात आणि गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात आणि त्यामुळे या अवस्थेमध्ये ही गुणसूत्र इंग्रजी एक अक्षराप्रमाणे दिसतात. त्याला कायझोमेटा असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी ते जोडलेले तो भाग तसाच राहतो आणि इतर गुणसूत्रांचा भाग स्वतंत्र होतो. The last step of prophase 1 is dikinesis. Here in this stage the termination of the kysomata takes place. The spindle fibers they originate. The crossover homologous chromosome they are now separated. The nucleolus disappears and the nuclear envelope also break down. म्हणजे पूर्वावस्थेची ही शेवटची अवस्था, पण डायकायनेसिस म्हणजे अपगती. या अवस्थेमध्ये काय होतं, कायझमा उलगडला जातो आणि पारगती क्रॉसिंगवर झालेली जी सजातीय गुणसूत्र असतात ती वेगळी होऊ लागतात. स्पिंडल फायबर्स तयार होतात. केंद्रकी आणि केंद्रकावरून काय होतं, हळूहळू नाहीसं होऊ लागतं. ऑल दिस चेंजेस आर शोन इन द डायग्राम. इन दिस वे द प्रोफेज फर्स्ट गेट कंप्लीटेड, देन द मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट अँड टिलोफेज स्टार्ट्स. आता मेटाफेज फर्स्टमध्ये काय होतं, पाहिजे गुणसूत्र आहेत तर त्याच्यामध्ये ते क्लिअरली व्हिजिबल होतात आणि स्पिंडल फायबर्स तयार होतात आणि या ठिकाणी हिअर दिस क्रोमोसोम दे गेट अरेंज पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. विषुवृत्तीय प्रतलामध्ये ते अरेंज होतात. त्यानंतर पाम ॲनाफेज जर आपण घेतली तर ॲनाफेजमध्ये काय होत असतं, ॲनाफेज फर्स्टमध्ये या ठिकाणी हे क्रोमोसोम्स एकमेकांपासून सेपरेट होतात. दे गेट सेपरेटेड, सिस्टर क्रोमॅटिड्स गेट सेपरेटेड, दे पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल. म्हणजे दोन्ही ध्रुवांकडे ते ओढली जात असतात आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर टिलोफेज फर्स्ट जे असतं त्याच्यामध्ये काय होत असतं, तर एक सेट वरच्या बाजूला आणि दुसरा सेट दुसऱ्या खालच्या बाजूला असं जातो. त्यामुळं इथं सायटोकायनेसिसचं सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि 2 सेल सेपरेट होतात. म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स काय होतात ह्या सेलमध्ये असतात. देन आफ्टर द टिलोफेज फर्स्ट हिअर द मियोसिस सेकंड occurs and all the changes which takes place in the meiosis second they are like the mitosis. म्हणजे यामध्ये काय होतं, मायटोसिस प्रमाणेच काय होतात, सगळ्या चेंजेस होतात. म्हणजे याच्यामध्ये डॉटर सेल ज्या तयार झाले त्याच्यामध्ये काय असतात, हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स होतात आणि मायटोसिस प्रमाणे मियोसिस सेकंडमध्ये हिअर द प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड आणि टिलोफेज सेकंड असते. आणि या ठिकाणी प्रोफेज सेकंडमधल्या एका सेलपासून 2 सेल आणि दुसऱ्या सेलपासून 2 सेल असे काय होतात, 4 गॅमेट्स तयार होतात. अँड देअरफॉर द क्रोमोसोम नंबर बिकम्स हाफ हिअर. आता याच्यामध्ये आकृतीमध्ये दाखवले पहिल्या सेलमध्ये 4 क्रोमोसोम्स आहेत आणि त्यांच्यामध्ये जेव्हा मियोसिस फर्स्टमध्ये त्या ठिकाणी काय होत असतं, तर 2 सेलमध्ये 2-2 जातात आणि मियोसिस सेकंडमध्ये काय होतं, या प्रत्येक सेलपासून 2 सेल तयार होतात ज्याच्यामध्ये काय असतात, हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम्स असतात. मीन्स हिअर इन द मियोसिस द क्रोमोसोम नंबर get reduced from the diploid cell. Here the haploid cells are formed and this meiosis takes place here during the formation of the gamete as well as during the formation of the spores in case of the plants. Again see the changes which takes place in meiosis. Here the meiosis second is the just like mitosis. In this stage the 2 haploid daughter cell form in meiosis second undergoes division by separation of recombination, recombined sister chromatid and 4 haploid daughter cells are formed. म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजनाचा भाग 2 हा आपल्या मायटोसिस प्रमाणे म्हणजे सूत्री विभाजनासारखाच आहे. आणि याच्यामध्ये मियोसिस 1 मध्ये काय होतं बघा, तर हॅप्लॉइड 2 हॅप्लॉइड सेल तयार होत असतात आणि मग ह्या हॅप्लॉइड सेल मधली गुणसूत्र विभाजित होऊन त्यापासून काय होतात, तर 4 हॅप्लॉइड सेल्स काय होतात, तयार होतात. दिस प्रोसेस टेक्स प्लेस ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड formation of the spores. Here in this type of cell division 4 haploid daughter cells are formed
from one diploid cell. During this cell division, crossing over occur between the homologous chromosome and thereby genetic recombination occur. Due to this, all the 4 daughter cells are genetically different from parent cell and from each other too. म्हणजे आता या ठिकाणी बघा आपण पाहतो की प्रजनन प्रक्रियेमध्ये काय होत असतं, आहे तशी सजीव तयार होत नाही, तर त्या प्रत्येक सजीवामध्ये काय होतं, जी गुणधर्म असतात ते वेगळे असतात. म्हणजे या मिओसिसमध्ये काय होत असतं, रिकॉम्बिनेशन होतं पा. म्हणजे आपण प्रोपेस फर्स्टमध्ये बघितले गुणसूत्र एकमेकांना गुंडाळी जातात, त्यानंतर त्याचे खंड जे आहेत किंवा सेगमेंट आहेत ते एक्सचेंज होतात आणि त्यामुळे जीन्स काय होतात एक्सचेंज होतात आणि त्यामुळे काय होत असतं, या मिओसिसमध्ये तयार झालेल्या ज्या 4 डॉटर सेल्स असतात दे आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द पेरेंट सेल. म्हणजे त्यांच्या जनक सजीवांपासून सुद्धा ते वेगळ्या असतात अँड दे आर ऑल्सो डिफरंट फ्रॉम इच अदर अँड देअरफॉर ड्युरिंग द सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हेरिएशन्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू दिस मिओसिस. आणि म्हणूनच एका कुटुंबातील सर्व व्यक्तीसुद्धा एकसारख्या नसतात, प्रत्येकामध्ये स्वभिन्नता असते, दिसायला वेगळ्या असतात आणि प्रत्येक माणूस आपण आपल्या जेनेटिक कॉम्पोजिशनमध्ये प्रत्येकापासून वेगळं. तर हा भाग थोडासा कठीण आहे, पुस्तकाचा वापर करून समजून घ्यायचा आहे.